त्या दिवशी आम्ही फक्त पिकनिकला निघालो होतो, पण बसमध्ये काही अनोळखी माणसं बसली होती, शांत, स्वतःमध्ये गुंग. मात्र प्रवास वाढत गेला तसं एक एक अनोळखी हसत बोलू लागला. कोणीतरी गाणं गायलं, कोणीतरी एखादी मजेशीर गोष्ट सांगितली, कोणीतरी फक्त बस खिडकीतून येणारा वारा एन्जॉय करत राहिला. त्या छोट्या क्षणांनी समजलं, हा प्रवास फक्त पिकनिक नव्हता, हा होता अनोळखी चेहऱ्याच्या अनोळखी सुखाचा दिवस. खत्म तुम पे सफर ना